नववर्षाच्या स्वागतानिमित्त साई मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात येते आणि आपण बघू शकतो त्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे। जे बेंगलोरचे कारागीर आहेत ते सगळे या फुलांच्या सजावटीमध्ये आपण काम करताना पाहायला मिळत आहेत आणि दरवर्षी हेच कर्नाटकचे जे कारागीर आहेत ते साई मंदिराला नववर्षानिमित्त आकर्षक अशी फुलांची सजावट करत असतात आणि त्या फुलांच्या सजावटीतून एक आकर्षक असा संदेश जो आहे तो देण्यात येतो। खरं तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई नगरी सजली असताना भाविकांची देखील मांदियाळी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि भाविकांच्या देणगीतून हे सर्व फुलांची सजावट देखील करण्यात येत आहे। साई मंदिर परिसर असेल, द्वारकामाई मंदिर असेल, त्यासोबत गुरुस्थान आणि चावडी मंदिराला देखील आकर्षक अशी फुलांची सजावट भाविकांच्या देणगीतून करण्यात येत आहे आणि मोठा उत्साही वातावरण जे आहे ते दिसून येते। भाविकांमध्ये देखील एक साईबाबांचा जो आशीर्वाद घेण्यासाठी जी चढाओढ आहे ती पाहायला मिळते। सकाळपासूनच भाविकांच्या गर्दीनं साई नगरी अक्षरशः फुलून गेलेली आहे आणि बाजारपेठा देखील भाविकांच्या गर्दीने फुलल्या आहेत। एकंदरीत जे आहे ते उत्साही वातावरणामध्ये भाविक साईबाबांचं दर्शन घेताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।